वहिनीचा बर्थडे सेलिब्रेट करायला आम्ही निघालो थेट पुण्याच्या प्रसिद्ध ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला। तर वहिनीच्या बर्थडेचं खास स्पेशल कारण काढून आम्ही निघालो खास फॅमिली आउटिंग साठी। आज ऊन पण खूप जास्त आहे बाबा, त्यामुळे बाहेर पडतात प्रचंड उकाडा जाणवत आहे। पण सकाळपासून सगळ्यांची एकदम वेगळीच एक्साइटमेंट बघून आम्ही ठरवलं की आजचा दिवस देवदर्शनाने सुरू करायचा। तिथे पोहोचल्यानंतर ऊन बघून आधी लिंबू पाणी घेतलं। आम्ही मस्त मूड फ्रेश केला, कारण ट्रॅव्हल करताना एक गोष्ट फिक्स, लिंबू पाणी मस्ट, नाही तर ट्रिप इनकम्प्लीट असते। आम्ही सगळे पोहोचलो बाप्पाच्या दर्शनाला। तिथे तर आज प्रचंड गर्दी होती मंडेमुळे। तिथेच मावशीचा मुलगा पण आम्हाला जॉईन झाला। मग लागलो आम्ही लाईन मध्ये दर्शनासाठी। दर्शन झाल्यावर तिथे बसून थोडा शांत वातावरणाचा आम्ही अनुभव घेतला आणि त्यानंतर आमचा पुढचा पुण्याचा स्टॉप होता ऐतिहासिक ठिकाण शनिवार वाडा। तिथे गेल्यावर सगळ्यांचा मूड एकदमच फ्रेश झाला बाबा। तिथे असे भव्य दरवाजे, मजबूत बांधकाम आणि सुंदर बागा बघून मन असं भारावून गेलं। असं म्हणतात की इथे रात्री काही विचित्र आवाज ऐकू येतात, त्यामुळे हा वाडा हंटेड प्लेस म्हणून ओळखला जातो। हा शनिवार वाडा पेशव्यांच्या काळात बांधलेला आहे आणि या ऐतिहासिक किल्ला आणि पुण्याची शान म्हणून ओळखला जातो। आणि इथे फिरून आम्हाला खूपच जास्त मजा आली आणि खूपच जास्त एन्जॉय केलं। मग इतकं फिरल्यानंतर झाला आमचा पेटपूजेचा टाइम। मग आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो। तिथे नूडल्स, पावभाजी, फ्राईड राईस आणि थंडगार असा मिरिंडा घेतला। सगळ्यांनी आम्ही पोटभर जेवण केलं, खूप साऱ्या गप्पा मारल्या। खरं सांगायचं तर फॅमिली सोबत असा आउटिंग टाइम बनला ना, तर ते मोमेंट्स खूपच जास्त स्पेशल बनतात। पण अजून याचा सेकंड पार्ट बाकी आहे बरं का, म्हणून उद्याचा व्लॉग अजिबात मिस करू नका, कारण पार्ट 2 मध्ये अजून जास्त मजेदार आणि इमोशनल असणार आहे। त्यामुळे व्लॉग नक्की बघा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय।